कारण जोपर्यंत आपण व्यक्त करणार नाही तोपर्यंत आपण कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत हे लोकांना कळणार नाही. आणि जोपर्यंत आपण ते जगासमोर सांगत नाही तोपर्यंत आपण एक हिडन पर्सनॅलिटी म्हणून राहून जातो. आणि एक आपण म्हणू शकतो की एक गुमनामी की मौत म्हणतो आपण त्या टर्मला, तसं नको व्हायला. तर मग मला आधीपासून ती भीती होती माझ्या मनात की मला असं अननोन व्यक्ती की हा कुठेतरी कसा तरी व्यक्ती गेला, अशी मृत्यू नकोय. की आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात कधीच नव्हतं, पण आपण मरताना काय म्हणून मरतोय हे नक्कीच आपल्या हातात असतं. त्यामुळे मी एक कुठेतरी ऍक्टिव्हिटी केली होती. त्यामध्ये कसं सांगितलं होतं आम्हाला की तुमचं मृत्यूपत्र लिहा, त्यामध्ये लिहा की ही व्यक्ती वारलेली आहे. तर मग असं समजा की तुम्ही मेले आहात तर तुम्हाला काय म्हणून मरायचं. तर मग तेव्हा मनाला विचार आला की यार खरंच मला काय हवं, काय आयुष्यात, की मी मरताना मी या गोष्टी अचीव्ह केलेल्या असल्या पाहिजे. हा व्यक्ती वारलाय. सो मग तेव्हा मनात विचार येतो की यार मी जे करतो आहे आज हे खरंच मला त्या दिशेने घेऊन जात आहे का.